नमस्कार, राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 27 जून रोजी तरडगाव मुक्कामी येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता तरडगाव तालुका फलटण या गावामध्ये आलो आहोत, ज्या ठिकाणी आळंदी पंढरपूर महामार्गावरती या तरडगाव येथील मुख्य जो चौक आहे तेथील जो उड्डाणपूल आहे त्याचं काम या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे। अगदी अंतिम टप्प्यात हे काम आलं असताना आता अजूनही जवळपास 20 दिवस या ठिकाणी पालखीला बाकी असताना या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आलं असून हे किती दिवसात उरकणार हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। आरकेसी कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी या पुलाचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। आळंदी पंढरपूर हा रस्ता जवळपास आता पूर्ण होत आला आहे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक 27 जून रोजी तरडगाव या ठिकाणी मुक्कामी येत असताना जे हे उड्डाणपुलाचं काम आहे तरडगाव तालुका फलटण यातील मुख्य चौकातील उड्डाणपुलाचं काम आहे ते अगदी अंतिम टप्प्यात आलं आहे। आरकेसी कंपनीच्या माध्यमातून लवकरात लवकर हे काम आटोपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आता तब्बल 20 दिवसामध्ये 20 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिले असताना आगामी किती दिवसात हे काम होतंय, कारण अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी तरडगाव या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो आणि या ठिकाणी मुक्काम अगदी तरडगाव गावच्या पुढच्या बाजूला जो पालखी तळ आहे त्या ठिकाणी हा मुक्काम असतो। यामुळे हा उड्डाणपूल होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। युद्ध पातळीवरती आरकेसी कंपनीच्या माध्यमातून या पुलाचं काम आता सुरू आहे आणि आगामी किती दिवसात हे काम संपतंय हेही अतिशय महत्त्वाचं आहे। पालखीच्या पूर्वी याचं काम संपणार असल्याचं आरकेसी कंपनीच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात येत आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, तरडगाव तालुका फलटण।